भानगडीत मी निवडणूक काळात पडणार नाही, परंतु कुणी टीका केली तर त्याला सोडणार पण नाही। मी आज कोणत्या उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी मिळेल हे माहीत नाही, परंतु ज्या उमेदवारांना पंचायत समितीचं महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्यांना उमेदवारी मिळेल, आपल्या सर्व ग्रामस्थ युवा वर्ग महिला भगिनींना मी आज आव्हान करू इच्छितो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेच्या माध्यमातून काम करत असताना या तालुक्याच्या तळागाळातील अनेक प्रश्न आहेत, अनेक विकास कामं बाकी आहेत, पूर्व भागाला पाणी देणं बाकी आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये हा तालुका सर्व बाजूंनी जर पुढे न्यायचा असेल तर यापूर्वी कुणी काय केलं याच्यावर मला टीकेच्या भानगडीत मी निवडणूक काळात पडणार नाही, परंतु कुणी टीका केली तर त्याला सोडणार पण नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये या तालुक्याचा विकास साधण्यासाठी आम्ही ज्या ज्या उमेदवारांना उमेदवारी देऊ त्यांच्या पाठीमागे राहण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी। तुमच्या मताचा आदर विकास कामाच्या माध्यमातून नक्कीच साधला जाईल आणि या तिनेवाडी नगरीची भविष्यात जी जी विकास कामं बाकी आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्की आमचा राहील एवढा शब्द देऊ। त्याच्या प्रांगणामध्ये खेड तालुक्याचे लोकप्रिय खऱ्या अर्थाने कार्यसम्राट आमदार बाबाजी शेठ काळे यांच्या समोर होत असलेला हा पैठणीचा कार्यक्रम आज खऱ्या अर्थानं हा उत्सव साजरा होत असताना उत्सव तुमच्या स्वाभिमानाचा आहे, उत्सव तुमच्या आत्मनिर्भरतेचा आहे। खेळ पैठणी हा खेळ नाही, हा खेळ म्हणजे महिलांच्या व्यक्तिमत्वाचा रंगीबेरंगी व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न आहे। आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात